बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या नव्या चित्रपटावरून चीन चिडलाय। बॅटल ऑफ गलवान हा सिनेमा म्हणजे चीनी घुसखोरी विरोधात मातृभूमीचं रक्षण करणाऱ्या भारताच्या वीर जवानांची शौर्यगाथा आहे। सलमानच्या सिनेमामुळे चीनचा तिळपापड का होतोय पाहूया। 15 जून 2020 सीमेपलीकडून गलवान खोऱ्यात अचानक चीनी सैनिकांच्या झुंडी भारतीय सैनिकांच्या दिशेनं धावून येताना दिसल्या। रणनीतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा पूल भारताकडून बांधला जात होता। भारतीय सीमेत होत असलेल्या या बांधकामामुळे ड्रॅगन खवळला होता। म्हणूनच चीनी सैनिक भारतीय सैनिकांवर धावून आले। तेव्हा कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात भारतीय सैनिकांनी खिंड लढवली। या शौर्यासाठी कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं। हीच शौर्यगाथा सलमानच्या चित्रपटाचं कथानक आहे। मात्र चीनी सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समध्ये सलमानच्या बॅटल ऑफ गलवान सिनेमावर बिनबुडाची टीका करण्यात आली आहे। बॉलिवूडचे चित्रपट जास्तीत जास्त मनोरंजनावर भर देतात। तसंच सिनेमाच्या चित्रीकरणात भावनिक आवेश पाहायला मिळतो। परंतु कितीही सिनेमॅटिक अतिशयोक्ती केली तरी इतिहास बदलता येत नाही। सिनेमामुळे चीनच्या PLAच्या निर्धाराला धक्का देता येणार नाही। मराठीत एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणं। चीनला बॅटल ऑफ गलवान सिनेमावर अशी टिप्पणी करावी लागली, यातच सगळं काही आलं। जर सिनेमा दाखवून इतिहास बदलता येत नाही असं चीनचं म्हणणं असेल तर थापा मारून तो मुळीच बदलता येत नाही हे चीनला ठणकावून सांगायला हवं। सोमेश कोलगे, ABP माझा, दिल्ली। आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटा